संध्याची कंबर खूप दुखत होती. तेवढ्यातच तिची सासू कर्कश आवाजात तिच्यावर ओरडली, "सुनबाई, ही भांडी तुझी मेलेली आई येऊन धुणार आहे का?" संध्या आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत जेव्हा स्वयंपाकघरात पोहोचली तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण भांडी आपोआप धुतली जात होती. तेव्हा तिची सासूसुद्धा स्वयंपाकघरात आली आणि पुन्हा तिच्यावर ओरडत म्हणाली, "सुनबाई, हे काय आहे? तू एवढ्या जोरात ओरडत का होतीस? असे वाटते की तू वेडी झाली आहेस. मी तुला भांडी धुण्यासाठी सांगितले होते, ओरडायला सांगितले नव्हते." तेवढ्यात सासूची नजर भांड्यावर पडली तर भांडी धुवून ठेवण्यात आली होती. तेव्हा ती हैराण होऊन म्हणाली, "सुनबाई, तू एवढ्या लवकर भांडी धुतलीसुद्धा?" त्यावर संध्या काहीच बोलू शकली नाही, कारण तिचा आवाज तिच्या गळ्यामध्येच अडकून राहिला होता. त्यानंतर तिची सासू बडबड करत तिथून निघून गेली. तर संध्या इकडे परेशान होते की शेवटी जे तिने पाहिले ते सर्व काय होते. तिचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. ती आता स्वयंपाकघरातून बाहेर पडणारच होती. तेवढ्यातच जणू काही कोणीतरी तिचे पाय पकडले. तिची सासू तिकडे जोरात ओरडली. सासूच्या ओरडण्याचा आवाज ऐकून संध्या धावतच तिच्याकडे जाणार होती, पण तिचे पाय पुढे पडतच नव्हते. तिकडे सासू थोडा वेळ ओरडली आणि एकदम शांत झाली होती. तेव्हा संध्याचे पाय पुढे पडू लागले. मग ती धावतच आपल्या सासूच्या खोलीत पोहोचली तर तिची सासू बेशुद्ध होऊन अंथरुणावर पडली होती. सासूबाईंना अशा अवस्थेत पाहून ती घाबरली. ती लगेचच शेजारी गेली आणि शेजाऱ्यांच्या मदतीने आपल्या सासूबाईंना घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचली. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर तिला समजले की सासूबाईंना हार्ट अटॅक आला होता. संध्याला समजलेच नाही की हे सर्व अचानकपणे कसे झाले. मग तिने आपल्या नवऱ्याला विवेकला फोन करून हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी सांगितले. तेव्हा विवेकसुद्धा लगेचच हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तो दुःखी आवाजात म्हणू लागला की "मी तर विचार केला होता की नवीन शहरात घर घेतले आहे, मला चांगला पगार मिळत आहे, माझे प्रमोशन झाले आहे, तर सर्व काही चांगले होईल. पण इथे आल्यानंतर काहीच चांगले का होत नाही." असे बोलता बोलता तो रडू लागला. संध्याला सुद्धा वाईट वाटत होते की आपल्या सासूबाई बरोबर हे काय झाले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. डॉक्टरांनी संध्याच्या सासूबाईंची मालतीताईंची तपासणी करून काही औषधे देऊन त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे हळूहळू त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत होती. डॉक्टरांनी त्यांना सकाळ संध्याकाळ चालण्यास सांगून कोणत्याही प्रकारची टेन्शन घेण्यास मनाई केली होती. सोबतच खाण्यात सुद्धा काही पथ्य सांगितले होते. संध्यासुद्धा डॉक्टरांचे बोलणे लक्ष देऊन ऐकत होती. घरी आल्यावर ती आपल्या सासूबाईंची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागली. आता मालतीताई नेहमीच घाबरलेल्या असायच्या, पण त्या कोणाजवळ काहीच बोलत नव्हत्या. हळूहळू एक आठवडा निघून गेला. एक दिवस डोळ्यात पाणी आणून त्यांनी संध्यासमोर हात जोडले आणि म्हणाल्या, "सुनबाई, मला माफ कर. मी तुला खूप दुःख दिले. आजपर्यंत मी तुला काय काय नाही ऐकवले. तरीही तू माझ्या आजारपणात माझी किती काळजी घेत आहेस. मला तर भीती वाटत होती की अशा अवस्थेत तू माझा बदला घेण्याचा प्रयत्न करशील. पण तू तर माझी एवढी काळजी घेत आहेस की जणू काही तू माझी सून नाहीस तर माझी मुलगी आहेस." तेव्हा संध्या हळू आवाजात म्हणाली, "आई, तुम्ही माझी तुलना मुलीबरोबर का करत आहात? मुली आपल्या आईची काळजी घेत असतात, पण सुनासुद्धा आपले कर्तव्य निभावण्यात कोणत्याही प्रकारची कमतरता ठेवत नाहीत. जर मी तुमची काळजी घेत आहे तर तुम्ही एका सुनेच्या रूपात माझी प्रशंसा करा. असे बोलू नका की मी मुलीप्रमाणे तुमची काळजी घेत आहे." मालतीताईने आपल्या सुनेच्या बोलण्यावर सहमती दर्शवत होकारार्थी मान हलवली आणि म्हणाल्या, "हो सुनबाई, तू एक चांगली सून आहेस, परंतु मी कधीच एक चांगली सासू बनली शकली नाही. तू तर सुनेचे कर्तव्य चांगल्या प्रकारे निभावलेस, परंतु मी माझे कर्तव्य निभावू शकली नाही. पण जर माझे आयुष्य पुढे वाढले ना, तर मी सुद्धा तुला खूप प्रेम देईन." असे बोलताना मालतीताईंचा कंठ दाटून आला होता. आता त्यांच्या आवाजात पश्चातापाची झलक स्पष्टपणे दिसत होती. त्यानंतर संध्या आपल्या सासूसाठी डाळ खिचडी बनवण्यासाठी स्वयंपाकघरात आली. तेव्हा ती बघून हैराण झाली की डाळ खिचडी अगोदरच कुकरमध्ये लावण्यात आली होती आणि कुकरच्या शिट्ट्या होत होत्या. हे सर्व पाहून संध्या हैराण होऊन गेली आणि तिला त्या दिवसाची घटना आठवली, ज्या दिवशी भांडी आपोआप धुतली जात होती. त्या दिवसानंतर सासूबाईची काळजी घेताना ती हे सगळं विसरून गेली होती. तिचा घसा कोरडा होऊ लागला. तिच्या हृदयाचे ठोके वाढले आणि ती या घरात आल्यापासून काही ना काही घडत आहे असा ती विचार करू लागली. आईची तब्येत बिघडण्यापूर्वीच विचित्र घटना घडल्या. या घरात काही अडचण आहे का? ती असा विचार करत असतानाच अचानक संपूर्ण स्वयंपाकघर धुराने भरू लागले. कुकरची शिट्टी जोरात झाली होती. तिने पुढे जाऊन कुकर बंद केला, कारण कुकरचा स्फोट होऊ शकतो असे तिला वाटत होते. मग ती किचनमधून बाहेर पळून आली. तेव्हा किचनचा दरवाजा आपोआप बंद झाला.
संध्या भीतीने थरथर कापू लागली. ती जोरात ओरडत नव्हती, कारण की जर तिचा आवाज तिच्या सासूपर्यंत पोहोचला आणि त्यांनी इथे येऊन हे सर्व पाहिले तर कदाचित त्यांची तब्येत पुन्हा बिघडेल. त्यामुळे तिने आपली किंकाळी दाबली. तेवढ्यात धुरात एक अंधुक आकृती उभी राहिली आणि म्हणाली, संध्या, घाबरू नकोस. मी तुला इजा करणार नाही. माझे नाव सुचित्रा आहे. तू माझं ऐक. संध्याला तिथून पळून जावंसं वाटलं, पण तिच्याकडे पर्यायच उरला नव्हता. म्हणून कोरड्या ओठांवर जीभ फिरवत ती म्हणाली, कोण सुचित्रा? हे बघ, मला जाऊ दे. मी माझ्या कुटुंबासह इथून निघून जाईन. तू आम्हाला का त्रास देत आहेस? सुचित्रा वेदनादायक आवाजात म्हणाली, हे बघ, मला नाही वाटत की तुम्ही लोक हे घर सोडून जावेत. मला फक्त तुला काहीतरी सांगायचे आहे. माझा आत्मा गेली अनेक वर्ष या स्वयंपाकघरात कैद आहे. इथे माझं दुःख कोणी ऐकणार नाही आहे. आता संध्येची भीती थोडी कमी होऊ लागली होती. ती म्हणाली, पण तू कोण आहेस आणि तू अशी इथे का आली आहेस? मला काहीच समजत नाही आहे. सुचित्रा रडायला लागली आणि म्हणाली, काही वर्षांपूर्वी मी या घराचा निरोप घेतला होता. माझ्या सासरच्या घरी आल्याचा आनंद माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता, कारण मला माझ्या आवडीचा जीवनसाथी मिळाला होता. अखिलेश आणि माझे एकमेकांवर खूप प्रेम होते. आमच्या घरच्यांनाही हे नातं आवडलं होतं. ते सुद्धा या नात्यासाठी तयार होते. सगळंच अप्रतिम होतं. आमचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. लग्नानंतर जेव्हा मी इथं आली तेव्हा मला संपूर्ण घर सांभाळावं लागलं, कारण अखिलेशचं या जगात कोणीच नव्हतं. त्याच्या काका काकूंनी त्याला वाढवले आणि ते गावाकडे राहत होते. इथे अखिलेश आणि मी एकत्र प्रेमाने आमचा संसार निर्माण केला होता. सगळं छान चाललं होतं. अखिलेशचा पवन नावाचा मित्र होता. तो अनेकदा त्याच्यासोबत घरी यायचा. तो माझ्यावर वाईट नजर कधी ठेवू लागला. मला समजलेच नव्हते. एके दिवशी तो अखिलेशच्या गैरहजेरीत घरी आला. मी त्याला चहा द्यायला गेली तेव्हा अचानक त्याने माझे मनगट पकडले आणि मला त्याच्या जवळ ओढले. मग त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी माझी धडपड सुरू झाली, पण त्याची पकड मजबूत झाली आणि तो माझ्या सौंदर्याला भोवऱ्यासारखा चोखू लागला. मी प्रत्येक क्षणी रडायला लागली. फक्त मला मिळवून सर्व काही करून त्याचे समाधान झाले नाही तर मी अर्धमेल्या अवस्थेत पडून होते. आणि त्याने स्वयंपाकघरात एक खड्डा खणला आणि मला पुरले आणि वरून फरशी नीट लावून घेतली. संध्याकाळी अखिलेश घरी आला, पण घरी मी न दिसल्याने तो खूपच अस्वस्थ झाला. त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शहरभर माझा शोध घेतला, पण कोणालाच काही कळले नाही. नंतर अखिलेशच्या त्या मित्राने अखिलेशच्या मनात विचार भरवले की कदाचित मी कुणाबरोबर तरी पळून गेले असावे, म्हणूनच मी पोलिसांना सुद्धा सापडत नाही. त्याने त्याच्या मित्राच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि अखिलेशनेही माझी चौकशी थांबवली. नंतर त्याने हे घर विकले आणि तो इथून निघून गेला. माझा आत्मा इथे या स्वयंपाकघरात कैद झाला. मला इथून बाहेर जाता येत नव्हते आणि या घरात कोणी राहायला येत नव्हते. त्यानंतर 10 वर्षानंतर आज तुम्ही लोक इथे आला आहात आणि फक्त तूच मला बघू शकतेस, असे बोलून सुचित्रा ढटासा रडू लागली. संध्याला काय बोलावे तेच समजत नव्हते. तिची दर्दभरी कहाणी ऐकून संध्याच्याही डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता. थोडा वेळ रडल्यावर सुचित्रा म्हणाली, हे बघ संध्या, माझी ऐकणारी तू एकटीच आहेस. तू माझी अडचण समजू शकतेस. तू मला अजिबात घाबरू नकोस. तुला फक्त माझी मदत करायची आहे. तू माझी मदत करू शकतेस. कृपया कसे ही करून माझ्या अखिलेशला शोध आणि त्याला सत्य काय आहे ते सांग. आजही तो मला गुन्हेगारच मानत असेल ना, की मी कोणासोबत तरी पळून गेले आहे आणि माझा अपराधी अजूनही आनंदी जीवन जगत असेल आणि मला इथे प्रत्येक क्षणी गुदमरल्याचा त्रास होत आहे. संध्या घाबरली आणि ती म्हणाली, पण या सगळ्यात मी तुला कशी मदत करू? अखिलेश कुठे असेल ते मला माहीत नाही आणि तुझा गुन्हेगार कुठे फिरत असेल, मला त्या लोकांना कसे शोधता येईल? मला माहीत नाही की मी हे सर्व माझ्या नवऱ्याला कसे सांगू. त्याला माझे बोलणे समजेल की नाही. तेवढ्यात संध्याच्या सासू मालतीताईंचा आवाज आला, अगं सुनबाई, मला खूप भूक लागली आहे. मला काहीतरी खायला दे. मला पण औषध घ्यायचे आहे. सासूबाईंची हाक ऐकून संध्याने मागे वळून पाहिलं आणि तितक्यात तिला स्वयंपाकघरात कोणीच नसल्याचं दिसलं. सुचित्राची आकृती कुठेतरी गायब झाली होती. संध्या खूप गोंधळली होती की काय करायचं. तिला सुचित्राला मदत करायची होती, पण तिने काय करावे हे तिला समजत नव्हते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, संध्याने सुचित्राला काय मदत केली, या कथेत पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी या कथेचा पुढील भाग वाचा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.